नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 19 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आता नंदिनी छान अशी आवरून तयार होऊन पुढे आलेली असते. तर तेव्हा जीवाची नजर तर तिच्यावरून हटतच नसते आणि काव्यावरून सुद्धा पार्थची नजर हटत नसते आणि तो एकसारखा काव्याकडे बघत असतो. तर तेव्हा गुरुजी मानिनीला 2 तांबे घेऊन यायला सांगतात. तर तेव्हा विक्रम म्हणतो 2 तांबे सुद्धा लागतील का, असं म्हणून ते दोघे सुद्धा आतमध्ये निघून जातात. आणि त्यानंतर आता नंदिनी पुढे येते आणि ती गुरुजींच्या शेजारी उभी राहते. तर आता रम्या मनातल्या मनात बोलू लागते. ती म्हणते की डिवोर्स होणार असून सुद्धा हे दोघे पूजेला कसे काय बसणार आहेत. हां, असं आहे का, म्हणजे मामा मामीला आत्ता काही सांगू शकणार नाहीत, पण हरकत नाही, कधी ना कधीतरी कळणारच आहे त्यांना. आणि एकदा का त्यांना कळालं ना की मग पार्थबरोबर सत्यनारायणाची पूजा मी जोडीने करेन, रम्या पार्थ देशमुख म्हणून, असं बोलत ती मनातल्या मनातच खुश होत असते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं रम्या, तुझ्या मनात काय चाललंय ना ते मी ओळखलेलं आहे आणि काळजी करू नकोस, तुझ्या मनात जे आहे ना ते अगदी तसंच होणार आहे, असं तिने बोलल्यानंतर तर आता रम्या हसूच लागते. तर मित्रांनो, इतक्यात पार्थला फोन येतो आणि तो थोडासा तिथून बाजूला जातो. तर तेव्हा आता नंदिनी गुरुजींच्या शेजारी बसते आणि त्यांना विचारते की गुरुजी, तुम्ही त्या दिवशी जे काही सांगितलं ना आणि आता आपण जे काही करत आहोत ते एकदम विपरीत आहे, अगदी 2 विरुद्ध दिशांना जाणारं आहे, मग नेमकं खरं काय म्हणायचं, असं ती विचारते. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, पूजा सुरू झाली ना की मग तुला मी सगळं काही सांगतो, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळून जातील. तर इतक्यातच विक्रम आणि मानिनी परत येतात आणि गुरुजींना तामन आणि तांब्या देतात. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, आता ठीक आहे, आता चला पूजेला सुरुवात करूयात. आणि त्या दोघांना म्हणतात, या बसा जोडीने. तर तेव्हा आता जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर पार्थ आणि काव्यासुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा विक्रम त्यांना म्हणतो, अरे रे, चला चला ना, बसा लवकर, पूजेला सुरुवात करायची आहे, चला लवकर बसा. तर तेव्हा आता वसुंधरा पार्थला टोमणे मारू लागते. त्याला म्हणते, अरे पार्थ, बसा ना पूजेला. आणि ती आता त्या चौघांना सुद्धा म्हणते, अरे बसा ना पूजेला. आणि परत काव्याला सुद्धा म्हणते, अगं काव्या, बस ना पूजेला, का बसत नाही आहेस तू पूजेला, आणि पूजेला बसायचं नाही आहे का तुला, असं तिने विचारल्यानंतर आता काव्या थोडी रागानेच वसुंधराकडे बघते आणि म्हणते की असं म्हणाले आहे का मी. तर तेव्हा मानिनी आता वसुंधराला म्हणते, अहो वसुताई, तुम्ही कशाला असं बोलताय. तर वसुंधरा तिला म्हणते, अगं मानिनी, मी फक्त विचारलं, आणि मला सांग, गुरुजींना आपण असं किती वेळ ताटकळत ठेवणार आहोत. आणि त्यानंतर ती चक्क पुढे येते आणि त्या चौघांना पूजेसाठी बसवू लागते. तर त्यानंतर ते चौघेसुद्धा आपापल्या जोडीने पूजेला बसतात. तर तेव्हा आता जीवा परत एक नजर नंदिनीकडे टाकतो आणि त्यानंतर काव्यासुद्धा एक नजर पार्थकडे टाकते. तर आता जीवाला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस त्यांनी सप्तपदी घेतलेली असते आणि त्यानंतर त्याने नंदिनीला सांगितलेलं असतं की होतं माझं एका मुलीवरती जीवापाड प्रेम, एकतर्फी प्रेम होतं माझं तिच्यावरती. आणि त्यानंतर ज्यावेळेस तो मोल्ड फुटलेला असतो तर तो नंदिनीवरती जोराने ओरडलेला असतो की त्यामधल्या एकाही गोष्टीला हात लावू नकोस, शेवटची आठवण होती माझी ही. आणि त्यानंतर नंदिनीने त्याच्यासमोर डिवोर्स पेपर्स धरलेला असतो, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने डिनर डेटवरती गेल्यानंतर डिवोर्स पेपर्स जीवासमोर धरून त्याला म्हणालेली असते की माझा जीव तुमच्यामध्ये पूर्णपणे अडकण्या अगोदर याच्यावरती सही करा आणि याच्यावरती सही करून टाका प्लीज. आणि जीवाने त्याच्यावरती सही केलेली असते. आणि आता नंदिनीचं सर्व काही आठवून झाल्यानंतर इकडे पार्थला सुद्धा अगदी ते सर्व काही आठवू लागतं ज्यावेळेस त्या दोघांची सप्तपदी झालेली असते. आणि त्यानंतर काव्या म्हणालेली असते की हे लग्न माझ्या डोक्यात गेले पार्थ, तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का करत नाही एकदाचं. आणि त्यानंतर तो काव्याला म्हणालेला असतो की एकीकडे मी माझ्या क्लायंटला तुमच्याबद्दल भरभरून सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिवोर्स फाईल करायला सांगत होतात. आणि त्यानंतर त्याने ते डिवोर्स पेपर्स काव्याच्या समोर धरलेले असतात, तो क्षण आता काव्याला आठवतो. आणि त्यानंतर ते जेव्हा डिनर डेटसाठी गेलेले असतात तर तेव्हा पार्थ तिला म्हणालेला असतो की यावरती सही करा आणि मला तुमच्या नात्यामधून मोकळं करा, प्लीज सही करा, असं त्यानं सांगितल्यानंतर काव्याने त्याच्यावरती सही केलेली असते, तो क्षण आता काव्याला आठवतो. आणि मित्रांनो, आता काव्या आणि जीवा एकमेकांच्याकडे बघतात आणि त्या दोघांना सुद्धा खूप त्रास होत असतो. तर तेव्हा आता गुरुजी मानिनीला म्हणतात की मानिनी, सगळ्यांना कुंकू लाव. तर तेव्हा मानिनी पुढे येते आणि कुंकू घेऊन सगळ्यांना कुंकू लावू लागते. तर त्यानंतर आता जीवा आणि पार्थ आपल्या डोक्यावरती टोपी घालतात आणि मानिनी नंदिनीला कुंकू लावत असते आणि त्यानंतर ती जीवाला सुद्धा कुंकू लावते आणि परत काव्याला सुद्धा कुंकू लावते आणि त्यानंतर पार्थला सुद्धा कुंकू लावते.
आणि आता कुंकू लावून झाल्यानंतर गुरुजी म्हणतात, चला आता आपण पूजेला सुरुवात करूयात. पण पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सत्यनारायणाच्या पूजेला बसताना बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की आपण सत्यनारायणाची पूजा करतो म्हणजे नेमकं काय करतो, या पूजेचा अर्थ काय, सत्य कोणतं जाणायचं. प्रत्येकाचं सत्य वेगळं वेगळं असतं. पण माझ्यासाठी सत्य म्हणजे तुमच्या आतला आवाज. तुम्हाला मी सांगेन तुमच्या आतला आवाज काय सांगतोय ते ऐका आणि त्याप्रमाणे वागा. कारण नारायण म्हणजे आपण आणि सत्य म्हणजे आपल्या आतला आवाज, असं त्यांनी सांगितल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी आणि पार्थ आणि काव्या एकमेकांच्याकडे परत बघू लागतात. तर तेव्हा गुरुजी पुढे म्हणतात, तुम्ही जगाशी खोटं बोलू शकता, घरच्यांशी खोटं बोलू शकता, पण तुम्ही स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. तेव्हा सत्यनारायणाचा हा अर्थ समजून घ्या आणि चला आता पूजेला सुरुवात करूया. आणि त्यानंतर नंदिनी आणि काव्याला म्हणतात, नंदिनी काव्या, जेव्हा पूजेचे विधी सुरू असतील तेव्हा तुमच्या नवऱ्याच्या हाताला हात लावून मम म्हणायचं, असं त्यांनी सांगितल्यानंतर परत ते दोघं एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर गुरुजी आता परत पुढं सांगतात की आता आचमन करायचं आहे, म्हणजे पहिल्या 3 वेळेला हातात पाणी घेऊन प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला पाण्याचा उदक सोडायचा आहे. तर आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जीवा आचमन करू लागतो आणि त्यावेळेस तो नंदिनीकडे बघत असतो. आणि आता नंदिनी नाईलाजास्तव जीवाच्या हाताला हात लावते. तर तेव्हा गुरुजी मंत्र म्हणू लागतात, ओम नारायणन महा, ओम गोविंदायन महा. आणि तेव्हा जीवा पहिल्या वेळेस पाणी पितो आणि नंदिनीने त्याच्या हाताला हात लावलेला असतं. तर इकडे मात्र पार्थ आणि काव्या तसेच बसलेले असतात. तर तेव्हा जीवा आणि नंदिनी आपलं आचमन पूर्ण करतात. तर तेव्हा त्यानंतर गुरुजी आता पार्थ आणि काव्याला म्हणतात, काव्या पार्थ आता तुम्ही आचमन सुरू करा. तर त्यावेळेस मित्रांनो काव्या मात्र लगेचच पार्थच्या हाताला हात लावते. तर आता पार्थ आपला हात थोडासा मागे मागे करत असतो आणि तो धक्क्यानेच काव्याच्या नजरेमध्ये बघत असतो. तर मित्रांनो चक्क आता पार्थ आपल्या जागेवरून उठूनच उभा राहतो आणि तेव्हा सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात. तर वसुंधरा आणि रम्या मात्र खुश झालेले असतात. तर मानिनी आता पार्थला विचारते, पार्थ अरे काय झालं अचानक, असं पूजेच्या मधूनच उठू नये बाळा. तर तेव्हा आता पार्थ मानिनीला म्हणतो, मला बोलायचं आहे आई तुझ्याबरोबर. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अरे पूजा झाल्यानंतर बोलूयात आपण, चालेल का. तर तेव्हा पार्थ गुरुजींची परवानगी घेतो आणि 1 मिनिट असं म्हणून तो आता मानिनी जवळ जातो आणि तिला हळू आवाजात म्हणतो, आई मला आत्ताच बोलायचं आहे. तर आता ते सर्व बघितल्यानंतर रम्या एकदम हळू आवाजात वसुंधराला म्हणते, आई मी सांगत होते हे आता स्वतःसाठी खड्डा खणतील. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, आपलीच माती आणि आपलीच माणसं, असं म्हणून आता त्या दोघी हसू लागतात. तर तेव्हा विक्रम आता त्या दोघींच्याकडेच बघत असतो आणि त्या दोघींना म्हणतो, काय काय चाललेलं काय तुमचं. तर आता तेव्हा पार्थ मानिनीचा हातच पकडतो आणि आई चल असं म्हणून तिला खेचत बाजूला घेऊन जातो आणि तिला म्हणतो, आई ही पूजा कोणासाठी करतोय आपण. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अरे पार्थ हा काय प्रश्न आहे, कोणासाठी करतोय म्हणजे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे मी ज्याच्याबरोबर जोडीने ही पूजा करायला इथं बसलोय तिला माझ्याबरोबर संसारच करायचा नसेल तर, असं त्यांना प्रश्न विचारल्यानंतर मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते बहुतेक सर्वांनी ऐकलेलं सुद्धा असतं. आणि आता जीवाने ते ऐकल्यानंतर तो काव्याकडे धक्क्यानेच बघू लागतो. तर आता वसुंधरा ते ऐकल्यानंतर म्हणते, अरे काय बोलतोय हा, अरे विक्रम काय आहे हे, असं तिने म्हटल्यानंतर विक्रम तिला म्हणतो, अगं ताई काय नाही मी बोलतो त्याच्यासोबत, डोंट वरी तू थोडंसं थांब. तर तेव्हा आता मानिनी पार्थला म्हणते, अरे पार्थ तू असा का एकदमच अचानक वेगळा वागायला लागलेला आहेस. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, अगं आई कळतंय ना तुला मी वेगळा वागतोय ते, कळतंय ना तुला, अगं प्लीज नको ना करायला सांगूस हे मला, असं म्हणून तो चक्क तिच्यासमोर हातच जोडतो आणि अगं आई मला याचा त्रास होतोय. आणि त्यानंतर तो आता जीवाजवळ जातो आणि त्याला म्हणतो, जीवा तुला गुरुजी म्हणाले पाटावर येऊन बस, तर तू मग लगेचच येऊन बसलास आणि का करतोय सारे हे सगळं, तुला मान्य आहे का ही पूजा, असं त्यानं विचारल्यानंतर आता जीवाला सुद्धा धक्काच बसतो आणि तो धक्क्याने आता नंदिनीकडे बघू लागतो. तर आता पार्थ परत जीवाला म्हणतो, अरे जीवा सांग ना. तर तेव्हा मानिनी परत त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते, अरे पार्थ तुझं हे सगळं काय चाललेलं आहे. तर तेव्हा पार्थ मानिनीला म्हणतो, अगं आई माझा पूजेला विरोध नाही आहे, पूजा होऊ देत, पण आम्हाला कशाला बसवलंय, तू आणि बाबा बसा ना पूजेला, इथं आमचं कशात काही नाही आहे आणि तुम्ही आम्हाला पूजेला बसवताय. तर तेव्हा आता वसुंधरा बरोबर त्या गोष्टीचा फायदा उचलते आणि पुढे येऊन म्हणते, अगो बाई कशात काय नाही म्हणजे काय. तर तेव्हा मानिनी वसुंधराला म्हणते, वसुताई प्लीज तुम्ही जरा थांबाल का, असं ती बोलत असते. तर तेव्हा आता काव्या जीवा आणि नंदिनी सुद्धा आपल्या जागेवरून उठून उभे राहतात. तर तेव्हा वसुंधरा मानिनीला म्हणते, बोल बाई बोल, मी जरा कुठं चांगलं बोलायला गेले ना तर माझंच तोंड दिसतं हिला. तर तेव्हा आता मानिनी परत पार्थला म्हणते की, अरे पार्थ हे सगळं अचानक का बोलतोयस तू,
तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, का कशासाठी या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत ताई माझ्याकडे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मनाविरुद्ध मला ही पूजा करायला लावू नका. पूजा करायची आहे ना, तू आणि बाबा बसा ना पूजेला. असं त्यानं बोलल्यानंतर आता विक्रम त्याच्यावरती भडकतो आणि पार्थला म्हणतो, अरे पार्थ काय बोलतोयस तू? इथं आम्ही तुमच्या दोघांच्या सुखाचा विचार करून काही गोष्टी करत आहोत, तर तू आम्हालाच पूजेला बसायला सांगतोयस. अशाने मूळ मोटिव्ह साध्य कसा होणार? अरे सांग ना पार्थ. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे खरंच राजा, हा सगळा घाट आम्ही तुमच्यासाठी घातलेला आहे आणि आता गुरुजी येऊन बसलेले आहेत आणि त्यांना काय परत जायला सांगायचं आहे का? असं करतो का आपण? तर तेव्हा पार्थ म्हणतो, मी कुठं म्हटलं नाही. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अरे पण काय? आणि हे बघ पार्थ, तुझ्या मनात जे काही असेल ना ते स्पष्टपणे सांगून टाक, सगळ्यांना सांगून टाक. असं म्हणून ती आता पार्थला उकसवायला सुरुवात करते आणि पुढं म्हणते की बरं ठीक आहे, चल मी स्पष्टपणे तुला विचारते, तुला काव्याबरोबर पूजेला बसायचं नाहीये का? आणि ठीक आहे, नसेल बसायचं तर का नाही बसायचं हे तरी सांग ना. असं म्हटल्यानंतर पार्थ मात्र शांतच उभा राहतो. तर वसुंधरा पुढं म्हणते, बिचारी काव्या, अरे तुमचं लग्न टिकावं म्हणून ती किती एफर्ट्स घेते हे दिसत नाहीये का तुला पार्थ? अरे नको ना तिच्या विरोधात जाऊस. तर तेव्हा मानिनी आता परत वसुंधराला शांत बसायला सांगत असते. तर वसुंधरा म्हणते की अगं मानिनी, तुझ्या लक्षात आलेलंच नाहीये का अजून? अगं त्या दिवशी हा पार्थ ऑफिसला गेला पण डबा घेऊन जायचा विसरला आणि काव्याने तुला सांगून तुझ्याकडून खिचडी शिकून घेतली आणि स्वतः ऑफिसला याच्याकडे डबा घेऊन गेली. आठवतंय ना तुला? अगं मी किती म्हणत होते हिला, अगं अभ्यास कर काव्या, अभ्यास कर. पण तिचा इंटरेस्ट कशात होता? तर पार्थसाठी डबा घेऊन जाण्यामध्ये होता का नाही सांग बरं. असं ती बोलत असताना आता पार्थ परत वळून काव्याकडे बघत असतो. तर वसुंधरा आता पार्थला म्हणते, अरे पार्थ, अरे हे सगळं तिने जे काही केलेलं आहे ना, हे सगळं इतक्या लवकर विसरलास तू? असं सर्व काही बोलून ती परत पार्थला उकसवायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा रम्या सुद्धा आता त्याच्यामध्ये सामील होते आणि ती वसुंधराजवळ येऊन तिला म्हणते, अगं आई, तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. आणि पार्थला म्हणते, अरे पार्थ, तुझी तर ना काहीतरी गल्लत होते. अरे नाही, म्हणजे आम्हाला मान्य आहे की महिनाभर तुझी बायको तुझ्यासोबत भांडली, पण आय गेस वटपौर्णिमेनंतर काहीतरी झालंय अरे काव्याला. अरे बघितलंस का, तिला तुझी काळजी वाटते. आणि त्यानंतर म्हणते, जीवा सुद्धा बायकोसाठी गजरे वगैरे घेऊन येतो. आणि त्यानंतर म्हणते, आणि ती चिठ्ठी. आणि मानिनीला म्हणते, मामी तू होतीस ना त्या दिवशी? अगं माझ्यानंतर लव्ह लेटर लिहिणारा या घरामधला जीवा पहिलाच. इतके क्यूट एफर्ट्स घेतोय ना तो. आणि पुढं सांगते की अगं आई, इतकंच नाही तर जीवाने आनंद निवासमध्ये ना सगळ्यांसाठी पाणीपुरी अरेंज केली होती. तर तेव्हा वसुंधरा सुद्धा हो का असं म्हणू लागते. तर रम्या म्हणते, अगं हो, मी बघितलं ना. अगं तो असा बनवून देत होता आणि सगळे खात होते. तर तेव्हा आता जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर रम्या आता पार्थला म्हणते, अरे आणि काय रे पार्थ, तो इतकं सगळं काही करतोय आणि तू त्यालाच विचारतोस की तुला पूजेला बसायचंय का नाही? अरे ऑफकोर्स त्याला बसायचं आहे, हो का नाही जीवा? असं ती परत आता जीवाला सुद्धा विचारते. तर तेव्हा आता जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट, तुला कसं काय माहिती? तुला मिथुन काकाने सांगितलं का? तर तेव्हा रम्या म्हणते, अरे नाही, काकाने नाही सांगितलं मला. अरे ते महाजनी का कोणी त्यांनी ना सोशल मीडियावरती तुझा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये ना तू पाणीपुरी बनवून देत होतास आणि ते खात होते आणि नंदिनी सुद्धा बाजूला उभी होती व्हिडिओमध्ये. मी बघितलं ना ते सगळं काही. असं तिने सांगितल्यानंतर आता जीवाला आणि नंदिनीला सुद्धा धक्काच बसतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं नाही, ते सगळं ना मी जस्ट एक हेल्प म्हणून अरेंज केलेलं होतं. तर आता ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला धक्काच बसतो. तर विक्रम ती गोष्ट सावरू लागतो आणि म्हणतो की अरे ठीक आहे ना, हेल्प म्हणून का? प्रेमानं केलं असतंस तर काही बिघडलं असतं का? अरे बायकोसाठीच केलंस ना तू. आणि त्यानंतर तो आता पार्थला म्हणतो, अरे हे बघ पार्थ, तू मान्य कर किंवा नको करूस, पण काव्या आणि जीवा खूप बदललेत हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय, रोज बघतोय. असं त्यानं म्हटल्यानंतर आता पार्थ काव्याकडे बघतो आणि जीवा नंदिनीकडे बघू लागतो. तर पार्थ आता परत सांगायचा प्रयत्न करत असतो. तर विक्रम म्हणतो, अरे मी सांगत आहे ना तुला. तर इतक्यातच नंदिनी मध्येच बोलते आणि विक्रमला म्हणते, सॉरी बाबा, मी जरा तुम्हाला मध्येच थांबवते. आणि ती आता पार्थला समजू लागते. त्याला म्हणते, पार्थ कशाला उगीच त्रागा करताय? गुरुजी म्हणाले आहेत ना, प्रत्येकाने आपल्या मनाचा आवाज ऐकायचा आणि पुढे जायचं. असं ती सांगत असताना आता विक्रम आणि मानिनी शंकेनेच तिच्याकडे बघू लागतात. तर नंदिनी पुढं म्हणते की आणि आपण ना शहाणे आहोत, समंजस आहोत आणि आपण आपल्या मनाचा आवाज आधीच ऐकलेला आहे. असं त्याला ती सांगते आणि परत जीवाकडे बघून नाही का असं बोलते. तर इतक्यातच गुरुजी आता रागाने म्हणतात, मानिनी पूजेला सुरुवात करायची का? तर तेव्हा आता पार्थ परत गुरुजींना सांगू लागतो. तर इतक्यातच काव्या पार्थला थांबवते आणि त्याला म्हणते, पार्थ आपण पूजेला नाही म्हणू शकत नाही.
जे घडणारच आहे ते टाळू शकत नाही आणि जे नाही घडणार ना ते घडवूही शकत नाही. मग कशाला उगीच स्वतःच्या जीवाला त्रास करून घेताय, असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ परत शांत होतो. तर गुरुजी पार्थला म्हणतात, पार्थ, मनात शंका येणं रास्त आहे. आपल्याला वाटतं आपण आपलं आयुष्य आखत असतो, पण देवाने आपल्यासाठी आपल्यापेक्षा काहीतरी मोठं योजलेलं असतं. चल ये बस पूजेला, असं ते बोलतात. तर तेव्हा आता मानिनी परत पुढे येते आणि पार्थला म्हणते, चला पार्थ बसा पूजेला. आणि विक्रम सुद्धा जीवा आणि नंदिनीला पूजेला बसायला सांगतो. तर तेव्हा ते चौघे परत पूजेला बसतात. आणि आता पार्थ परत काव्याकडे एक नजर टाकतो आणि आपली टोपी परत घालतो. आणि आता नंदिनी परत जीवाच्या हाताला हात लावते आणि परत गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे चौघे सुद्धा विधी सुरू करतात. आणि आता इकडे परत काव्या पार्थच्या हाताला हात लावते आणि आता पार्थ काव्याच्या नजरेत बघूनच विधी सुरुवात करतो. आणि त्यानंतर आता पार्थ आणि काव्याचं आचमन पूर्ण होतं. तर काव्या मात्र मित्रांनो पार्थच्या नजरेत आशेनेच बघत असते. तर त्यानंतर आता गुरुजी पूजा सांगू लागतात आणि थोड्या वेळाने सत्यनारायण महाराज की जय असं म्हणून पूजा संपन्न करतात. आणि सगळ्यांना म्हणतात, चला आता पूजा संपन्न झालेली आहे. आणि मानिनीला सांगतात, मानिनी प्रसादाचा शिरा घेऊन ये. तर तेव्हा मानिनी प्रसादाचा शिरा आणायला चाललेलीच असते. तर तेव्हा वसुंधरा तिला थांबवते आणि म्हणते की अगं मानिनी थांब, मी प्रसादाचा शिरा घेऊन येते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, अगं आई मी सुद्धा तुझ्यासोबत येते, असं म्हणून त्या दोघी आता आतमध्ये जातात. तर तेव्हा आता विक्रम पार्थ आणि जीवाला म्हणतात की चला तुम्ही दोघे सुद्धा आता गुरुजींना जोडीने नमस्कार करा. असं त्यांनी सांगितल्यानंतर आता ते दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता न राहून पार्थ काव्यासोबत उठून उभा राहतो आणि तो जोडीने आता गुरुजींचा आशीर्वाद घेतो. तर तेव्हा गुरुजी सुद्धा त्या दोघांना आशीर्वाद देतात. आणि त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी पुढे येतात आणि ते दोघे सुद्धा आता गुरुजींचा आशीर्वाद घेतात. तर तेव्हा आता गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात की अखंड सौभाग्यवती भव, असेच सदैव एकत्र राहा. असा गुरुजींनी आशीर्वाद दिल्यानंतर आता पार्थ धक्क्यानेच काव्याकडे बघतो आणि नंदिनी धक्क्याने जीवाकडे बघते. तर तेव्हा आता विक्रम गुरुजींना म्हणतो की गुरुजी हल्ली इथे असे अष्टसौभाग्यवती भव असे काही आशीर्वाद नसतात का, असं म्हणून तो हसू लागतो. तर तेव्हा गुरुजी म्हणतात, आजकाल ना बऱ्याच जणांना मुलं नको असतात, अहो काहींना लग्न पण नको असतं, डिवोर्स हवा असतो, असं ते आता त्या चौघांच्याकडे बघूनच म्हणतात. तर तेव्हा त्या चौघांना सुद्धा थोडासा धक्काच बसतो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गुरुजी काव्या आणि नंदिनीला सांगत असतात की लग्न झालं तेव्हा तुम्ही मंगळसूत्र उलटं घातलेलं होतं, पण आजपासून तुम्ही ते सुलटं म्हणजे सरळ घालायचं आहे, असं त्यांनी सांगितल्यानंतर आता काव्या आणि नंदिनी आपल्या गळ्यामधून मंगळसूत्र सुलटं करायसाठी काढू लागतात. तर तेव्हा गुरुजी परत त्या दोघींना थांबा असं म्हणतात. आणि थांबा असं म्हणून असं नाही करायचं, तुम्हाला हे मंगळसूत्र कोणी घातलेलं होतं, तुमच्या नवऱ्यानं घातलेलं होतं ना, मग आजच्या दिवशी सुद्धा तोच पुन्हा तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालेल, असं गुरुजींनी सांगितल्यानंतर मात्र परत नंदिनी आणि काव्या थांबतात आणि पार्थ आणि जीवा मात्र धक्क्यानेच त्या दोघींच्याकडे बघत असतात. तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.